महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहात ना? पण पगार नेमका किती मिळतो? नियुक्ती आदेशापासून पगार सुरू होतो की ट्रेनिंग नंतर? ट्रेनिंगमध्ये 30,000 रुपये मिळतात का? आणि मुंबईमध्ये कर्मचाऱ्यांना खरंच 40,000 रुपयापेक्षा जास्त पगार मिळतो का? चला तर मग पाहू या सर्व प्रश्नाची उत्तरे. त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण एक गोष्ट शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात जास्त इन हँड पगार मिळतो आणि त्यामागचे नेमकं कारण काय आहे. ही माहिती अनेक उमेदवारांना माहित नसते. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांच्या मनात एक प्रश्न नक्की असतो, तो म्हणजे पोलीस झाल्यावर पगार किती मिळतो. आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर लगेच पगार सुरू होतो का, की ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर? चला आता सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम ट्रेनिंग बद्दल बोलूया. पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. या काळातही उमेदवारांना पगार मिळतो. ट्रेनिंग दरम्यान ग्रॉस सॅलरी साधारणतः 37,000 ते 38,000 इतकी असते. मात्र विविध कपातीनंतर उमेदवारांच्या खात्यात म्हणजेच इन हँड पगार साधारणतः 29,000 ते 30,000 प्रति महिना जमा होतो. आता अनेक जण विचारतात की ट्रेनिंगमध्ये पगार कमी का मिळतो? याचे कारण म्हणजे त्या काळात काही भत्ते पूर्ण प्रमाणात लागू नसतात. उदाहरणार्थ महागाई भत्ता म्हणजे डीए आणि घरभाडे म्हणजे एचआरए याचा परिणाम पुढे अधिक स्पष्ट दिसतो. आता आपण समजून घेऊया की ट्रेनिंग नंतर पगारात फरक का पडतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोन सिस्टीम. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे XYZ असे झोन असतात. एक्स झोन मध्ये मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे यांसारखी मोठी शहरे असतात. तर वाय झोन मध्ये नागपूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती यासारखी शहरे असतात. तर झेड झोन मध्ये बीड, लातूर, हिंगोली, जालना अशा जिल्ह्याचा समावेश होतो. आता प्रश्न येतो की यामुळे पगारात काय फरक पडतो. पोलीस शिपाईचे मूळ वेतन म्हणजेच बेसिक पे सध्या 21,700 रुपये आहे. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर लागू भत्ते मिळून अंतिम पगार तयार होतो. मुंबईसारख्या एक झोन मध्ये इन हँड पगार साधारणतः 40,000 ते 41,000 रुपये पर्यंत जाऊ शकतो. तर वाय आणि झेड झोन मधील जिल्ह्यांमध्ये हा पगार साधारण 2,000 ते 3,000 ने कमी असू शकतो. लक्षात ठेवा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वेळोवेळी महागाई भत्ता वाढत असल्यामुळे त्यांचे दरवर्षी पगारात वाढ होत जाते. सुरुवातीचा पगार आणि काही वर्षानंतरचा पगार यात चांगला फरक पडू शकतो. ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. शासनाच्या नियमानुसार भत्त्यांमध्ये किंवा वेतन रचनेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. आता कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा टार्गेट जिल्हा कोणता आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक की तुमचा स्वतःचा जिल्हा. आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची पुढची जाहिरात कधी येणार त्याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.